दिवस असे की या दीपा मंडलिक यांच्या कथासंग्रहातली कथा आहे आणि ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी साहित्यातील ची.वी. जोशी पुरस्कार मिळालेला आहे. आपण कथा अनेक ऐकतो. प्रत्येक कथा ही खरं तर नुसती गोष्ट असते. जर ती गोष्ट म्हणून ऐकली, जर ती मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून ऐकली तर ती गोष्ट असते. परंतु त्या प्रत्येक कथेमध्ये काहीतरी कथा बीज दडलेलं असतं. एक सारांश असतो, एक तात्पर्य असतं, एक इन्फरन्स असतो, जो आपण लक्षात घेतला तर आनंद आहे, लक्षात घेतला नाही तरी आनंद आहे. कसं असतं की आपलं आयुष्य, आपलं जीवन हे करेक्ट करण्यासाठी, काही जीवन मूल्य शिकण्यासाठी, काही आपल्याच दैनंदिन जीवनशैलीमधली वैगुण्य कोणीतरी दाखवून दिली कथेच्या माध्यमातून तर खूप छान वाटतं. आत्ताची कथा आपल्यापैकी प्रत्येकाशी निगडीत आहे, प्रत्येकाशी संबंधित आहे. या कथेला सुरुवात करूया. आनंदी दिगू या शब्द माझे या माझ्या युट्यूब चॅनलसाठी या कथेचं मी नाव जरा बदललेलं आहे आणि दिगू झालाय मॉला मॉल असं या कथेचं नाव ठेवलेलं आहे. ही कथा ऐकल्यानंतर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा की ही कथा तुम्हाला कशी अप्लाय होते, मुळात होते का, आणि जर होत असेल तर या कथेमधून तुमच्या दृष्टीने काय तात्पर्य तुम्ही ड्रॉ केलं. ही कथा तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरली का. या सगळ्या गोष्टी कॉमेंटमधनं माझ्यापर्यंत पोहोचवल्यात तर मला फार आनंद होईल. कथेला सुरुवात करूया. दिगू झालाय मॉला मॉल. खरेदी म्हणजे दिगूसाठी आनंदी आनंदच. हे वाक्य उपहासात्मक नव्हे तर खरोखरच दिगूच्या आयुष्यातील असीम आनंदाची पर्वणी म्हणजे खरेदी. बरं, खरेदीच्या संपूर्ण प्रकरणात दिगूचा जिव्हाळ्याचा विषय कोणता असेल तर तो म्हणजे वस्तू खरेदीवरील मिळणारे फुकटचे, लालूच टाईपचे फ्री गिफ्ट्स किंबहुना सवलती. त्यामुळे आठवड्याच्या अंती किलोने येणारी वर्तमानपत्रे, बसेस आणि रिक्षांवरच्या धावत्या जाहिराती, उत्पादनांचे त्रिशंकू अवस्थेतील होर्डिंग्स, मिनिटाला हवेतून येणारे मेसेजेस, या सगळ्या जंजाळातूनही त्याच्या नजरेच्या तावडीतून कुठल्याच सवलती कधीच सुटायच्या नाहीत. वस्तूवरील सवलत हीच दिगूसाठी खरेदीमागची प्रेरणा असल्यानं सवलतीतील वस्तू घरात ढिगाने येऊन पडत असत. लतिकेच्या डोक्याला सवलतीत विकत घेतलेल्या वस्तूंचा फुकटचाच ताप व्हायला लागला होता. साधारण वर्षापूर्वी अशा प्रकारे घरात प्रवेश केलेल्या साबणाच्या ढिगानं लतिका अगदी मेटाकुटीला आली होती. 6 साबणांच्या एकत्र खरेदीवर प्रत्येक साबणाच्या वेष्टनावरती हमखास बक्षीस म्हणून ₹1 ते 1000 पर्यंतचे फोनचे रिचार्ज कुपन्स चिकटवले होते. पहिल्याच साबणाच्या वेष्टनावर चक्क ₹20 रिचार्ज कुपन मिळाल्यावर उत्साहाच्या भरात दिगूने आसपासची सगळी दुकानं आणि मॉल पालथे घालून रिचार्ज कुपनवाल्या सवलतीतली 4-6 डझन साबणांची खरेदी उरकून घेतली होती. प्रत्येक साबणात आपल्या नशिबाची ऐपत ₹1 की 1000 ते तपासायच्या उत्सुकतेपोटी घरी येताच काही मिनिटातच सगळे साबण वेस्टर्न विरहित झाले होते. सुमारे ₹40 रिचार्ज मिळवून 4 दिवस दिगूच्या आनंदाबरोबर अख्ख्या घरात सुगंधी आणि घमघमाट पसरवणाऱ्या त्या उघड्या साबणांच्या वड्या पुढे ओलसर, चिकट व सुगंध विरहित अवस्थेत लतिकेला कित्येक महिने वापरून घेणं भाग पडत होतं. दिगूच्या अशा अति वागण्यानं लतिका बिचारी बाजाराचं नाव काढताच बेजार होत असे. त्या दिवशी तिला कुठून बुद्धी झाली आणि तिनं भिशी पार्टीत पाहिलेल्या मिसेस नाडकर्णींकडील डिनर सेटचं कौतुक करत, आजकाल खूप सुंदर डिझाईनची डिनर सेट्स मिळतात आपला अगदीच जुनाट झालाय, अगदी हद्दपार करण्याच्या लायकीचा, असं म्हटलं. झालं. हे वाक्य कानी पडताच दिगूने बाजारपेठेचे सर्वेक्षण व अभ्यासाला सुरुवात केली. आता हे तरी बरे की बाजाराच्या अभ्यासासाठी कुठे वणवण भटकायला नको. नुसती फोनवर बोटं चालवत बसलो तरी बसल्या जागी जगाच्या बाजारपेठेत आपण एका क्षणात पोचतो. भलेही मग त्या मायाजालात आपले अनेक तास मोडोत किंवा आपले बजेटही साफ कोलमडो. तर आपल्या दिगूनं आठवडाभर रिसर्च करून डोक्यात तयार केलेला अहवाल मनात घोळवत तो कृतीत उतरवण्याच्या दृष्टीनं शनिवारची सुट्टी बघून सकाळीच जाहीर केलं की महिन्याचं वाणी सामान भरून टाकूयात. त्याचबरोबर तुझ्या डिनर सेटची खरेदीही उरकून घेऊया. चल लवकर तयार हो, त्या नव्या सी लायन्स मॉलला जाऊयात.
उत्साही आदेश. नको नको, कुठे नको जायला. एकतर यावेळी वाणी सामान फारसं काही भरायचं नाहीये आणि डिनर सेट तर मुळीच नको. त्याची खरंच गरज नाही अहो. उगाच कपाट अडवून बसतो. कांदा खसा चिरताना लतिकेकडून करारी नकारानं दिगूच्या आदेशाची चिरफाड. पुढे उगाचच प्रकरण चिघळू नये म्हणून जोडलेली कारणांची मलमपट्टी. नको कसं, जायलाच हवं. नव्या मॉलमध्ये चक्कर मारून येऊया. आणि मुख्य म्हणजे आज टॅक्सीच्या राईडमध्ये 25 किलोमीटर अंतरावर पूर्ण 50% सवलत मिळतेय. त्यापेक्षा कमी प्रवास केला तर आपलाच घाटा. त्यामुळे तिथे जावेच लागेल. मोबाईलवरती बघत आपल्या अहवालातील पहिल्या टप्प्याचा फायद्याचं आमिष आणि घाट्याची भीती यासह दिगूचं सादरीकरण झालं. अहो, मी म्हणते, काही काम नसताना इतक्या लांब जायचं कशाला? तिथे पोचायलाच 2 तास लागतात. आणि पुन्हा दुपारच्या जेवणाचा प्रश्न येतो. पोटा पाण्याचा प्रश्न उभा करून अहवाल सपाट करण्याचा लतिकेचा प्रयत्न. त्याची काळजीच नको. अगं, विसरलीस का? तू नको म्हणत असताना मागच्या वेळी मी लो फॅटच्या चिवड्यांची 24 पाकिटं घेतली होती. तीच माझी हुशारी आता कामी येणार आहे. दिगूचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न. अहो, म्हणजे आजपर्यंत कामी न आलेली ती बेचव जुनी चिवड्यांची पाकिटं मॉलमध्ये खायला घेऊन जायची की काय? चव न ढव, नुसता महागडा चौथा मेला. कुणी तोंड लावायला तयार नाहीये. अहो, 24 पाकिटं घेण्याआधी निदान चव तरी घ्यायची ना. म्हणून 100 वेळा म्हणाले होते मी. प्रतिस्पर्ध्याला डिवचायला आता सुरुवात झाली. लतिका, तुला काही दूरदृष्टीच नाहीये. मोबाईलवरील दृष्टी न हलवता प्रत्यक्ष युद्धाला आवाहन. घ्या. आता दृष्टी आणि चवीचा काही संबंध आहे का हो? युद्धभूमीवरती लतिकानं पाचारण केलेलं आहे. अगं, चवीची रिस्क माझ्या लक्षात नाही आली असं वाटतंय की काय तुला? त्या चिवड्याबरोबर आपल्या इथे नव्याने उघडलेल्या मूळच्या पॅरिसमधल्या महागड्या रेस्टॉरंट चेनची 25% सूट असलेली 2 कुपन्स मिळत होती. ती सोडायला मी काय वेडा वाटलो की काय? मी सर्च केलंय. ते रेस्टॉरंट ना त्या मॉलमध्ये आहे. चल चल, आता लवकर चल. सकाळी 10 वाजून 12 मिनिटांपर्यंतच टॅक्सी राईडवरती सवलत आहे. त्याच्या आत ती बुक करावी लागेल. ठामपणे मारलेला विजयी पंच मनातून चडफडतच लतिका खरेदीसाठी निघाली. एसीचा थंडगार झोत, उत्पादनाच्या जाहिरातींचे उभारलेले तात्पुरते चौथरे, त्यावरील भडक मेकअप केलेली अपुऱ्या कपड्यातील सळसळती तरुणाई, गर्दीचा असह्य गोंगाट आणि त्यात काहीही सुचू नये म्हणून की काय माईकवर चिकाळत ओरडणारी तरुण तरुणी. यात मनातून आपल्या नवऱ्याला सवलतींच्या आमिषापासून कसं सांभाळावं या काळजीनं निसरड्या चकचकीत फरशीवरून तोल सांभाळत लतिका उत्साहाच्या भरात वेगानं चालणाऱ्या दिगूच्या पाठोपाठ निघाली होती. खरेदीला सुरुवात करण्याच्या आधीच तिनं दिगूला समजावणीच्या सुरात जास्त खरेदी न करण्याबद्दल बजावलं. लतिकेचे शब्द त्याच्या कानापर्यंत पोचायच्या आतच हवेत विरले असावेत. कारण गर्दीला मागे सारत सवलतींचे माहितीपत्रक आणि 2 मोठ्या ट्रॉल्या विजयी मुद्रेने तो ढकलत आणत होता. वाणी सामान जास्त भरायचं नाहीये. या लतिकेच्या भुणभुणीला वैतागून आणि एकूण तिचा रागरंग बघून दिगूनं काही कळायच्या आतच वेगानं आपला मोर्चा सरळ कपड्यांच्या ढिगाकडे वळवला. धापा टाकत ती त्याच्यापाशी पोचायच्या आत 1 पे 2 फ्री, एका टी शर्टवर 2 टी शर्ट, सफेद के दाम में रंगीन का मजा, 2 पांढऱ्या मोज्यांवर 4 रंगीत मोजे फुकट, चौके पे छक्का, 4 विजारींवर 6 हातरुमाल, असे सगळे विशेष सवलतीतले कपडे त्याने ट्रॉलीत भरले होते. वाणी सामानाची विल्हेवाट लावणे एकवे सोपं, पण ते ढिगाने घरी जाऊन या कपाटातून त्या कपाटात मुक्काम ठोकून बसणारे कपडे मात्र आवरता आवरता नाकी नऊ. मनाशी विचार करीत असतानाच तिला दिगू चादरी आणि गालिच्यांच्या विभागाकडे वळताना दिसला. तिथे त्या दिवशीच्या थीमनुसार एरवी अभावानच दिसणारे मातकट पिवळ्या रंगातले अनेक लहान मोठे गालिचे लावलेले होते. लाल आणि निळ्या रंगाचे गालिचे घरात पडून असताना दिगूला कधीपासून तसल्याच रंगाचा त्यांच्या बैठकीतल्या पडद्यांवरती मॅच होणारा गालिचा घ्यायचा होता. पूर्वी 2-3दा त्याचा तो प्रयत्न हाणून पाडण्यात ती यशस्वी झाली होती. तिकडे निघालेल्या दिगूच्या धोक्याची पावलं वेळीच ओळखून त्याला कपड्यांच्या विभागातून हलवण्यासाठी तिनं स्क्रिप्टमध्ये स्मार्टली बदल करत म्हटलं, अय्या, आत्ताच लक्षात आलं, गहू तांदूळ संपत आलेत आणि मुलांसाठी बिस्किटं आणि खाऊ पण घ्यावं लागेल. फळे आणि भाज्या तर घ्यायच्या आहेतच. चला चला, तीच खरेदी आधी उरकून घेऊया. इथे वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. स्क्रिप्ट सोबतच तिचा अभिनय पण बरोबर वठला होता. कारण दिगूनं आपली ट्रॉली वाणी सामानाकडे वळवली. लतिकेनं दिलेल्या सामानाच्या यादीने दिगूला मोकळंच रान मिळालं.
तो वारं प्यालेल्या वारूसारखा सामानाने खचून भरलेल्या रॅकच्या आडोशाने तयार केलेल्या गल्ली बोळातून संचार करायला लागला. ते करताना भराभर सामान ट्रॉली गाठू लागलं. खिशातून सवलतींचं माहितीपत्रक वारंवार काढून वस्तूंच्या किमती बघून मनाशी काहीतरी अंदाज करून वस्तू ट्रॉलीत टाकण्याचा सपाटा त्याने अत्यंत आनंदी चेहऱ्यानं पुढे सुरू केला. लवकरच दोन्ही ट्रॉल्या गच्च भरून ओसंडून व्हायला लागल्या. तेव्हा नाईलाजाने दिगूनं बिलिंग काउंटर समोरील भल्या मोठ्या रांगेत लतिकेला ट्रॉल्यांसकट उभं केलं. ट्रॉलीतील सामानाचा एकदा त्याने अंदाज घेतला आणि तिला काहीही न सांगता हातबलतेत लोटून तो तिथून सटकला. बराच वेळ गायब झालेला दिगू हातात 4-2 पायपुषणी, घरात वापरायच्या चपलांचे काहीसे जोड, उशांच्या खोळी, चादरींचे सेट आणि त्याच्या मनात भरलेला तो ऑकर रंगाचा गालिचा घेऊन अवतीर्ण झाला. बिलिंगला उभ्या राहिलेल्या लतिकेकडे बघून निरागस आणि प्रसन्न हसत म्हणाला, बिलाचा आकडा आता परफेक्ट येईल. काही कमी जास्ती झालं तर त्यासाठी या गोष्टी मी हेरूनच ठेवल्या होत्या. त्याने तत्परतेने खिशात हात घालून सवलतींचं पत्रक बाहेर काढलं आणि बिलासाठी सामान उपसून टाकणाऱ्या लतिकेसमोर हसतच फडकावलं. आलं का लक्षात आता? माझी सगळी धडपड तुझ्या त्या डिनर सेटसाठी चाललीय. 10,000 बिलाच्या आकड्यावरती 5,000 किमतीचा सुंदर डिनर सेट बिलकुल मोफत. म्हणजे बघ, 10,000वर 5,000ची सूट. ती ऑफर फक्त आजच्यासाठीच. लतिकेला आता हसावे की रडावे हा प्रश्न पडलाच नाही, कारण असे प्रसंग हसून साजरे करायचे हा भाग तिच्या सवयीचा झाला होता. 12,200 हा आकडा जेव्हा बिलिंग डिस्प्लेवरती झळकायला लागला तेव्हा खुशीत दिगूनं पत्त्याची गंडी काढावी तशी ढीगभर क्रेडिट कार्ड्स त्याच्या फुगलेल्या खिशातनं काढली. कुपन माफिया, डिस्काउंट डॉन या साईटवरच्या डिस्काउंटसह त्यापैकी कुठले कार्ड वापरल्यावर जास्त फायदा होईल याचं विश्लेषण तो मागे भली मोठी रांग लागली असताना देखील मोबाईलवरनं करायला लागला. काउंटरवरच्या माणसाशी त्यानं सगळ्या सवलती एकत्रित देण्यावरून थोडा वेळ हुज्जत सुद्धा घातली. मागच्या लोकांचा आरडाओरडा कानाआड करीत नंतर दिगूनं शांततेने 2, 2.25 नि 2.5% यापैकी एका सवलतीच्या कार्डची निवड, त्यावर मिळणारे कमी जास्त क्रेडिट पॉइंट्स हे सगळे विचारात घेऊन केली आणि बिल चुकतं केलं. गर्दीला चुकवीत 2-4 फूट लांबीचं बिल आणि सामानाने खचाखच भरलेल्या ट्रॉल्या ढकलत गिफ्ट काउंटरजवळ पोचायचं दिव्य त्यांनी कसंबसं पार केलं. तिथे खूपच गोंधळ माजला होता. लोकांना मागे सारण्याच्या कसरतीचं प्रात्यक्षिक दाखवीत दिगूनं काउंटर गाठलं. त्याने अभिमानाने तिथल्या माणसासमोर बिलाची लांबत जाणारी भेंडोळी उलगडून दाखवली. बराच वेळ दुर्लक्ष केल्यावर त्या माणसानं बिलावर एक नजर टाकली आणि डोकं हलवलं. दिगू तयारच होता. त्याने लगेच सवलतींचे पत्रक फडकावीत तावातावाने सुरुवात केली. अहो नाही काय म्हणताय, 12,200 बिल झालंय. आज 10,000वर 5,000चा डिनर सेट फ्री आहे म्हटलं. दुसऱ्या ग्राहकाकडे वळत बिल तपासणारा शांतपणे म्हणाला, ऑफरवरच्या गिफ्ट संपलेत. त्याऐवजी हे गिफ्ट आहे. कुठल्या रंगाचे काढू सांगा. त्याने 20-25 डब्यांच्या चळतीकडे बोट दाखवलं. डिनर सेटच्या बदल्यात हे फालतू प्लास्टिकचे डबे? ते घ्यायला मी इतक्या लांबून आलोय असं वाटलं का काय तुम्हाला? असं चालणार नाही हा. ही ग्राहकांची शुद्ध फसवणूक आहे. सगळीकडे तुम्ही जाहिराती करता. हे बघा, या पत्रकावर सुद्धा हेच लिहिलंय. साहेब, त्या पत्रकाखालची तळटीप वाचा. त्यावर टर्म्स अँड कंडिशन्स स्पष्ट लिहिले आहेत. पत्रकं फडकवणारा दिगू जरा शांत झाला. उत्तेजित होत त्यानं भिंगाच्या सहाय्यानेही दृष्टीपटलावर स्पष्ट न होणारी लहान अक्षरातील तळटीप वाचायचा प्रयत्न केला. लतिकेने आणि दिगूने आळीपाळीनं चष्म्यांची अदलाबदली करून ती ऑफर वाचल्यावर पहिल्या 5 ग्राहकांसाठी ती होती हे स्पष्ट झालं. पुढल्या गोष्टीचा अंदाज येऊन लतिकेनं लगेच डब्यांच्या सेटकडे बोट दाखवलं आणि काकुळतीनं म्हटलं, एका दिवसात डिटर्जंटपासून चहापत्ती, बिस्किटं याच्यासोबत फुकटात घरात येऊन पडणाऱ्या प्लास्टिकच्या बरण्यांमुळे आपण आधीच गडगंज प्लास्टिकचे धनी झालो आहोत. आता नव्यानं येणारी प्लास्टिकची श्रीमंती सांभाळण्यास मी तरी लायक नाही. तेव्हा प्लीज ते डबे आपल्या घरी मुळीच यायला नकोत. लतिकेनं कितीही विरोध केला तरी सवलत सोडायचा सवाई वेडेपणा करणाऱ्यातला दिगू नव्हता. त्यानं आपल्या आवडत्या निळ्या रंगाची फरमाईश करीत डबे हस्तगत केले. सेटच्या बॉक्सवरील मजकूर अधाशीपणे तपासत असताना तो आनंदवून गेला. टॅक्सीत बसताना सुद्धा दिगू बॉक्स सोडत नाहीये ही गोष्ट लतिकेच्या नजरेतून सुटली नाही. टॅक्सीत स्थिरस्थावर व्हायच्या आतच त्यानं बॉक्स उघडायची घाई सुरू केली. अहो एवढी काय घाई आहे बॉक्स उघडायची? तो तंद्रीतच. त्यामुळे उत्तर नाही. अहो सांगा ना. दाबून धरलेले प्रश्न एकानंतर एक लतिकेकडून बाहेर पडायला लागले. तो तसा आपल्या विश्वात एकाग्र झाला ना की कोणालाही उत्तर द्यायला बांधील नसायचा.
त्याप्रमाणे प्रश्न विचारून स्वतःच भंडावून गेलेल्या लतिकेच्या एकाही प्रश्नाला त्यानं उत्तर दिलं नाही. बॉक्स उघडण्यात यशस्वी होताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तरळायला लागला. अधीरतेने आतल्या डब्यांची अस्ताव्यस्त हलवाहलवी केल्यावर हसतच त्याने एक कागदाचा तुकडा बाहेर काढला. काय आहे ते? लतिकेची उत्सुकता गप्प बसू देईना. दिगूची आनंदाची समाधी अजूनही भंगली नसल्यानं बाहेरच्या कोणाचीही कुठल्याही प्रकारे दखल घ्यायला तो बांधील नव्हता. त्यानं खिशात एक नाणं काढलं आणि तो कागद खरवडायला लागला. खरवडलेल्या कागदावरील मजकुराचा अर्थबोध होताच तो आनंदाने चित्कारला. टॅक्सी चालकासह आजूबाजूच्या 5-8 गाडीवानांनी घाबरून त्याच्याकडे पाहिलं, परंतु याची जाणीव होण्याचं त्याला कारणच काय? भारावून जाऊन त्यांनी कागद फडकावून लतिकेला सांगायला सुरुवात केली. लतिके, या स्क्रॅच कार्डवर काय ऑफर आहे माहितीये का? ओळख पाहू. अरे देवा, आता कुठली ऑफर? या विचाराने स्तब्ध झालेल्या लतिकेच्या ढिम्मपणाचा अजिबात स्वतःवर परिणाम करून न घेता आनंदाच्या उकळ्यांसह दिगू म्हणाला, अगं, पॅरिसची वारी फुकटात करायची संधी चालून आली आहे. आहेस कुठे? तू त्या डब्यांना नावं ठेवत होतीस ना, पण त्या प्लॅस्टिकच्या डब्यांची निर्मिती करणारी कंपनी चक्क दोघांची पॅरिस ट्रिप स्पॉन्सर करतेय. त्यावरच्या टर्म्स आणि कंडिशन्स नीट बघून घ्या आधी. फ्रान्समधलं पॅरिस नसेल ते, इथलाच कुठला तरी नाला सोपारा नाही तर भिवंडीतला परीस नावाचा बांधकाम प्रकल्प असायचा. तोच दाखवून आणेल ती प्लॅस्टिकच्या डब्यांची कंपनी. परीस काय आणि पॅरिस काय, दोघांचं स्पेलिंग एकच. बोलायची संधी लतिकेनं सोडली नाही. काहीतरीच बोलू नकोस हा. टर्म्स अँड कंडिशन्स मी नीट वाचल्यात. त्यात फक्त एकच करायला सांगितलंय. पुढच्या महिन्यात एवढ्याच रकमेची याच मॉलमध्ये खरेदी करायची आणि केवळ 500 रुपये म्हणजे 50% डिस्काउंटमध्ये असाच डब्याचा सेट विकत घ्यायचा. त्यावर एक युनिक कोड असेल. तो युनिक कोडबद्दल सांगत सुटला आणि इकडे दिगूला कसे रोखावे याची फोड करण्यात लतिका गुंतली. बऱ्याच वेळानं कपाळावरती आठ्या आणीत तिनं नाराजीनं काही सांगण्यासाठी त्याच्याकडे बघितलं मात्र, आणि तिची नाराजी कुठल्या कुठे पळून जाऊन तिला खुदकन हसायला आलं. नवं खेळणं मिळालेल्या लहान मुलाच्या उत्साहाने आणि उत्सुकतेने दिगू एका हातातील बॉक्स लगबगीने वर खाली करीत, उभा आडवा करीत त्यावरील मजकूर वाचून दुसऱ्या हातातील फोनवर त्याची शहानिशा करण्यात मग्न होता. तो त्याच्या हातातील बॉक्स आणि फोन एवढ्याच गोष्टींचं अस्तित्व मानीत आपल्या आजूबाजूचं सगळं जग विसरून गेलेल्या दिगूचा चेहरा आनंदानं फुलून गेलेला होता. अगदी एखाद्या गोंडस लहान मुलासारखाच.